आज तुम्हाला सांगतो की आमच्या सगळ्या महिला भगिनींना स्वतःचं काही ना काहीतरी कमवण्याचं आपण साधन निर्माण करून देऊ. म्हणजे विमलताईने सांगितल्याप्रमाणे पुरुषाच्या पुढे एकदम धटपणानं उभं राहायची, कारण मी सुद्धा कमवते आता. त्याच्यामुळे आम्हाला दाबात ठेवायचं नाही, आम्ही बरोबरीने राहणार आहे. वरचढ म्हणायचं नाही, आम्ही पुरुषाच्या बरोबरीने राहणार आहे आणि दाबात राहणार नाही असं आपण पुरुषांना ठणकावून सांगायचं. या पद्धतीने आपण तुमच्यासाठी व्यवस्था करूया. आपल्या बचत गटामार्फत तुम्हाला फिरता निधी, लागणारा कर्ज हे आपण सगळं देऊ. तुमच्या गावाचा पूर्ण आराखडा करूया. महिलांना काम देण्यासाठी काय करता येईल, मुलांना काम देण्यासाठी काय करता येईल, मोठ्या मंडळींना काम कशा प्रकारचे आपल्याला देता येईल, यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया. बांबू लागवड आहे, CFRचे पट्टे असतील. पट्टे दिले का? वन पट्टे, वन जमिनीचे पट्टे मिळाले गावामध्ये? काय बघा, जरा तपासून बघा. जे पट्टे देण्यासारखे काय असतील तुमच्या जमीन, त्याचे पट्टे तुम्हाला दिले. वन पट्टे, वन हक्क, सामूहिक वन हक्क, बांबूची लागवड, फळबागाची लागवड आपण त्या ठिकाणी करू. या सगळ्या योजना आपण राबवूया. तिसरं आपलं अभियान आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान. आता जी ग्रामपंचायत तसले प्रशासक असतील, उपसरपंच आहेत आपले, उपसरपंच होते ना आता, माझं स्वागत. येस. आता हे जे आपलं अभियान आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, या अभियानाअंतर्गत सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या योजना शासनाच्या राबवायच्या आहेत. तर त्या योजना आपण चांगल्या पद्धतीने राबवायच्या. मला वाटतं ही ग्रामपंचायत आहे का 20 मध्ये? त्या